तर हॅलो अँड वेलकम. तर सायन्सच्या आणखी एका व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअसली शिकतोय एनर्जी ट्रान्सफर इन इकोसिस्टम किंवा इकोलॉजीमध्ये कसे फूड थ्रू लोकांची म्हणजे डिफरंट ॲनिमल्सची एनर्जी काय होते ट्रान्सफर. आपण काय शिकतोय एनर्जी पिरामिड. तिथे आपण काय बघितलं होतं की एनर्जी आणि मॅटर. एनर्जी आपल्याला माहिती आहे, मॅटर म्हणजे काय होते किती लोक आहे, नंबर ऑफ ॲनिमल्स. हळूहळू काय होते ॲनिमल्स काय होतात डिक्रीज होत जातात आणि डिक्रीज कसे होते खालच्या लेवलपासून वरच्या लेवलपर्यंत. सो देअरफॉर यालाच आपण काय म्हटलं पिरामिड. सो दिस एनर्जी ट्रान्सफर, हे ट्रान्सफर होता है ना, दिस एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम लोएस्ट लेवल टू लोएस्ट कुठली लेवल आहे ट्रॉपिकल लेवल. सो लोएस्ट ट्रॉपिकल लेवल टू highest tropical level, highest tropical level क्या होता है डिक्रीज होता है. हाईएस्ट ट्रॉपिकल लेवल डिक्रीजेस. डिक्रीज म्हणजे काय होतं आहे कमी कमी होत आहे. आता कधी ग्रॅज्युअली होतात, नॉर्मली ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू कमी होतात. डिक्रीजेस अँड विच टेक्स शेप. शेप म्हणजे कसा दिसतो, विच टेक्स शेप ॲज अ पिरॅमिड. पिरॅमिड सारखं दिसतो आपण ते. सो पिरॅमिड देअरफॉर इट इज, याला काय म्हणणार आपण, इट इज कॉल्ड एनर्जी पिरॅमिड. इट इज कॉल्ड एनर्जी पिरॅमिड. आता आपण म्हटलं होतं हे एनर्जी पिरॅमिड आपल्याला याच्यात पण दिसते का, कशामध्ये सी मध्ये बरोबर दिसते. कोण दिसणार नाही, बिलकुल सी मध्ये पण दिसते. सिमिलरली तर आपण बघू शकते. तर सिमिलरली इन ॲक्वॅटिक सिस्टम. ॲक्वॅटिक म्हणजे सी मध्ये. ॲक्वॅटिक सिस्टम म्हणजे काय सी. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्याचे. आता पाण्यामध्ये काय काय येऊ शकते, सी राहू शकते, रिव्हर असू शकते, तलाव असू शकते, डॅम असू शकते, खूप साऱ्या गोष्टी. जिथे जिथे पाणी जमा होते तिथे पण काय म्हणते इकोसिस्टम बनते. तर जेव्हा कधी इकोसिस्टम बनते तिथे काय राहणार एनर्जी लेवल, कारण की बिना एनर्जीचं कोणी जगणार तर आहे नाही. ठीक आहे, एनर्जी लागेल आपल्याला. एनर्जी परत काय बनणार आहे कुठल्या शेपमध्ये, पिरॅमिडच्या शेपमध्ये. त्यासाठी आपण काय घेणार आहे परत ट्रायंगल घेणार आहे. ट्रायंगलला थोडंसं चपटं करायचं म्हणजे आपल्याला एनर्जी डिफरन्स दिसते बरोबर. आता इथे मध्ये पण बघा काय काय एकदम सिम्पल सी लॉजिक आहे. तेच ते सगळ्यात खाली काय राहणार आहे जे प्रोड्यूस करतात. आता ॲक्वॅटिक सिस्टममध्ये किंवा समुद्रामध्ये कोण प्रोड्यूस करतात, झाडं तर राहत नाही, कारण की झाडाला काय पाहिजे फोटोसिंथेसिस करायला सनलाईट पाहिजे. एकदम समुद्राच्या बुड्यामध्ये लाईट दिसत नाही, लक्षात ठेवजा. मग जे तयार करतात त्यांचं नाव आहे फायटोप्लॅन्क्टन्स. तर फायटोप्लॅन्क्टन्स काय करतात, सेम लॉजिक. फायटोप्लॅन्क्टन्स काय करतात, ते फूड प्रोड्यूस करतात विथ द हेल्प ऑफ एनर्जी गिव्हन बाय सन अँड आणखी बाकीच्या गोष्टी. तर बऱ्याच ठिकाणी मग फायटोप्लॅन्क्टन्स आहे तर तिथं सनराईज आलं पाहिजे. म्हणून तुम्ही कधी बघा जे आपल्या पाण्यावर शेवाळ लागते, ठीक आहे, जे पाण्यावर शेवाळ लागते किंवा जे हिरवे झाड आहे त्यापेक्षा पाण्यात तरंगत दिसतात थोड्याशा अंतरापर्यंत. कुठच्या अंतरापर्यंत, जिथपर्यंत काय असते सनलाईट असते. मग सगळ्यात खाली कोण तयार करते एनर्जी फायटोप्लॅन्क्टन्स करा. मग फायटोप्लॅन्क्टनला कोण खाणार आहे, जे याच्यावर जगतात त्याचं नाव आहे झू प्लॅन्क्टन्स. त्याचं नाव काय झू प्लॅन्क्टन. झू प्लॅन्क्टनला कोण खाते, त्यांना खाते फिशेस. फिश खातात ना. आणि फिशला कोण खाते, सगळ्याला माहीत आहे फिशला खातो आपण ह्युमन्स. मग बघा जसं आपल्याला लॉजिक सांगितलं होतं एनर्जीचं काय होतं, सगळ्यात जास्त एनर्जी कुठे लागते, सगळ्यात जास्त एनर्जी कोण तयार करते, प्रोड्युसर तयार करते. हा आपला प्रोड्युसर आहे. हे पहिले ट्रॉपिकल लेवल आहे. समजा इथे एनर्जी त्यांनी तयार केली 10,000 किलो कॅलरी. आता हे काय किलो कॅलरी फिजिक्समध्ये तुम्ही शिकले असणार. हे काय आपले प्रोड्युसर आहे. सगळ्यात जास्त एनर्जी प्रोड्यूस केलीच पाहिजे, त्याच्याशिवाय वरच्या लोकांपर्यंत एनर्जी पोहोचत नाही. मग हे खाल्ल्यानंतर कोण खाणार आहे झू प्लांटन्स. बरं यानं खाल्ली पुरीच्या पुरी, सगळ्याच एनर्जी घेतली कन्झ्युम केली, पण तेवढी खाणार आहे का ते पुरेच्या पुरे नाही खात. तर समजा यानं खाल्ले 1000 किलो कॅलरी खाल्ल्या. हे प्रायमरी कंझ्युमर झाले. ठीक आहे, तर लिहितो आपण हे कुठले कंझ्युमर आहे प्रायमरी कंझ्युमर. ठीक आहे, म्हणजे 1000 किलो खाल्ली
थोडेसे फिरण इकडे तिकडे एनर्जी वेस्ट करा. मग याला पण खाणार आहे फिश. फिश किती खाणार मग याच्यापेक्षा कमी खाईल. त्यानं 100च खाल्ली, 100 किलो कॅलरी खाल्ली. ठीक आहे. हे काय झाले आपले सेकंडरी कन्झ्युमर. हे काय झाले आपले सेकंडरी कन्झ्युमर्स. ठीक आहे. आणि यांना कोण खाते शेवटी ह्युमन खाते. ह्युमनपर्यंत किती एनर्जी पोहोचली फक्त 10 किलो कॅलरीज पोहोचली. कारण आपण काय आहे अपेक्स प्रेडेटर. म्हणून तुम्ही कधी ऑब्झर्व करा जिथे जास्त लोकसंख्या असते तिथं जेवण कमी पडते. का बरं? कारण की जे खालचे रिसोर्सेस आहे प्रोड्यूस तयार करणार आहे ते फिक्स राहते. एका जागेवर तुम्ही किती प्लांट लावू शकता ठरलेच राहील ना. जास्त झाडं लावलं तर बाकी झाडं मरते. तर ठरलेल्या एरियामध्ये ठरलेल्या झाडं लागा तेवढंच ते फूड प्रोड्यूस करा. पण खाणारे जर कमी असेल तर पुरते. जर खाणारे जास्त वाढले तर ते फूड सगळ्यांसाठी पुरणार नाही. हा बेसिक कन्सेप्ट आहे सगळ्यासाठी. तिथं पण कुठला शब्द घेतला आहे पिरॅमिड सारखा. मग आता कोणी म्हणा सर आपण तर जेव्हा आपण फूड चेन किंवा फूड वेब पाहिलं होतं तिथं तर अपेक्स प्रेडेटरला पण खाणारे लोक आहे. खाणारे लोक नाही ॲक्च्युली त्यांना डिकम्पोज करणारे. म्हणून आपण काय लिहितो इथे की अपेक्स प्रेडेटर्स किंवा अपेक्स कन्झ्युमर ते मेल्यानंतर डिकम्पोज होतात. म्हणून इम्पॉर्टंट शब्द काय की आफ्टर डेथ ऑफ मेल्यानंतर. सो आफ्टर डेथ ऑफ अपेक्स कन्झ्युमर यांची सगळी एनर्जी कुठे जाणार. कन्झ्युमर काय करणार देअर एनर्जी. त्याची एनर्जी कुठं वाजून का हवेत उडणार आहे का? बिलकुल नाही उडत. देअर एनर्जी काय होणार डिकम्पोज होईल. बिकम्स अवेलेबल. आता डिकम्पोज झाल्यावर कुठे होते मातीत जाते. मातीत गेल्यावर मातीतल्या एनर्जी कोण घेतात झाडं घेऊन. झाडं काय करते नवीन फूड तयार करते. ठीक आहे. बिकम्स अवेलेबल टू डिकम्पोजर्स. आता कुठले कुठले डिकम्पोजर्स आहे काही लिहू शकतो आपण. फंगी आहे क्या बात आहे. ठीक आहे. बॅक्टेरिया आहे खूप सारे आहे. तुम्ही 8 क्लासमध्ये शिकला सर. बॅक्टेरिया आहे आणखी बरेच आहे. हे काय करणार फूडला डिकम्पोज करणार. डिकम्पोज केल्यावर डिकम्पोजर्स काय करणार याला अवेलेबल डिकम्पोजर्स. देन का कोण हे जे डेथ झाल्यावर ऑर्गॅनिझम आहे ते काय होणार देन डिकम्पोज्ड इंटू कशामध्ये बदलणार डिकम्पोज इंटू कार्बन कंपाऊंड्स. आणि कशासाठी आहे विच आर अवेलेबल टू प्रोड्युसर. म्हणजे बघा घुमून फिरून वापस कुठपर्यंत पोहोचलो आपण प्रोड्युसरपर्यंत पोहोचलो. सगळ्यात पहिले सुरुवात कोणी केली होती प्रोड्युसरनं. एनर्जी बनवली त्याला पण खाल्लं प्रायमरी कन्झ्युमरनं. त्याला कोणतं खाल्लं सेकंडरी कन्झ्युमरनं. तिथून एनर्जी कुठे गेली अपेक्स प्रेडेटरवर. मग सगळ्यात शेवटी एनर्जी कुठपर्यंत पोहोचली होती अपेक्स प्रेडेटरपर्यंत. पण अपेक्स प्रेडेटर पोहोचल्यानंतर तो मेल्यानंतर ती सगळी एनर्जी वापस कुठे आली प्रोड्युसरमध्ये. म्हणजे आपण काय म्हटलं कंप्लीट सायकल पूर्ण केली. काय केली आपण कंप्लीट सायकल पूर्ण. तर कुठे सायकल पाहिली आपण मागे चेक करून घ्या. सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये आपण या चॅप्टरच्या आपण एक सायकल बघितली होती कशाची फूड चेनची. वापस सगळं एनर्जी कुठे जाते सॉईलमधून वापस प्रोड्युसरकडे जाते. आता आपण म्हटलं आहे की हे कंपाऊंड्स काय होतात अवेलेबल होतात कोणासाठी प्रोड्युसरसाठी. पण बाय कसं ऑब्वियस आहे बाय एअर. काही ठिकाणी कंपाऊंड एअरनं ट्रॅव्हल करण काही ठिकाणी काय होणार वॉटरनं ट्रॅव्हल करण. ठीक आहे. काही ठिकाणी कंपाऊंड कशामध्ये राहणार सॉईलमध्ये राहणार. ठीक आहे. काही ठिकाणी कंपाऊंड कोणी माणसं आहे जनावर आहे ते पण काय करतात कॅरी फॉरवर्ड करतात. आणि वापस कशामध्ये घुसते फूड चेनमध्ये चालते. अँड हेन्स फूड चेन कंटिन्यूज. आणि वापस काय होते सुरूच होऊन जाते डबल प्रोड्युसर काय करा हेच एनर्जी घेईन नवीन काहीतरी बनवून. या एनर्जीला परत कोण खाणार पहिला कन्झ्युमर त्याला खाणार दुसरा कन्झ्युमर त्याला खाणार अपेक्स प्रेडेटर आणि डबल ही सायकल सुरूच राहते. ठीक आहे. आणि आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरलो. सगळ्यांना माहिती आहे की प्रोड्युसर कुठून फूड प्रोड्यूस करते फोटोसिंथेसिसपासून. फोटोसिंथेसिससाठी एनर्जी कुठून येते सनपासून. मग आपली जे पूर्ण एनर्जी घुमू राहिली हे तर आपसात घुमू राहिली. सनपर्यंत काही एनर्जी भेटली काय नाही भेटली आहे की नाही. म्हणून काय म्हणू शकतो आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकू शकतो. इथे काय पॉईंट भेटला महत्त्वाचा की दिस एनर्जी ट्रान्सफर हे जे एनर्जी फिरू राहिली दिस एनर्जी ट्रान्सफर बिटवीन कशामधून आता लक्षात ठेवा ट्रॉपिक लेवलवर बिटवीन ट्रॉपिक लेवल्स
अँड मध्ये काय आलं एक शेवटी एक डिकम्पोजर्स काय करते, सनला वापस एनर्जी देते का, नाही देत ना, सनला वापस एनर्जी देत नाही. बिटवीन ट्रॉपिक लेवल्स अँड डिकम्पोजर्स सर्क्युलेट्स म्हणजे गोल गोल फिरते, सर्क्युलेट्स बट नो एनर्जी, कुठलीही एनर्जी, नो एनर्जी इज रिटर्न, कुणाकडे वापस पाठवायची होती, सूर्याकडे. का बरं, सुरुवात त्यानंच केली विचारानं. सो नो एनर्जी इज रिटर्न टू सन, नाही सन, नो एनर्जी रिटर्न टू सन. सो देअरफॉर दिस पॅसेज म्हणजे उतारा होत नाही, पॅसेज म्हणजे रस्ता पण होते, पॅसेज म्हणजे वे पण होते. दिस पॅसेज ऑफ एनर्जी इज कॉल्ड वन वे ट्रान्सपोर्ट. वन वे म्हणजे एका डायरेक्शनला, वन वे ट्रान्सपोर्ट, एका डायरेक्शनला चालले विचार एनर्जी, सनला काही एनर्जी भेटलेली नाही. महत्त्वाची गोष्ट काय की एनर्जी ट्रान्सफर कशामधले, ट्रॅफिक लेवलमधली, त्याच्यामधली कुठलीच एनर्जी सनला भेटत नाही, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, वन वे ट्रान्सपोर्ट. एकदम सोपं आहे, याच्याशिवाय तुम्ही कुठलंही काम करू शकत नाही. मग आता आपण काय बघितलं सगळ्या गोष्टी, की एक फूड चेन बघितली, फूड चेनचा फूड वेब बनते, फूड वेबचं काय होते, एनर्जी चेंज होते पहिल्या लेवलपासून दुसऱ्या लेवलपर्यंत, दुसऱ्या लेवलपासून तिसऱ्या लेवलपर्यंत, आणि मग अपेक्स प्रेडेटर मेल्यानंतर ते कशामध्ये कन्वर्ट होतात, कार्बनच्या कंपाऊंडमध्ये आणि न्यूट्रिएंट्समध्ये. आणि न्यूट्रिएंट्स कोणाला भेटणार आहे आता, प्रोड्युसरला भेटणार आहे, कायच्या थ्रू, एअर, वॉटर किंवा सॉईलमधून, आणखी बरेच आहे त्याच्या थ्रू भेटणार आहे. मग ह्या ज्या गोष्टी ट्रान्सफर होऊ राहिल्या, ह्या ट्रान्सफर कशा होते, तर ट्रान्सफर होण्याच्या मागे एक सायकल आहे, प्रत्येक गोष्टीची डिफरंट सायकल आहे, त्या सायकल आपण बघणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. सो स्टे ट्यून. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि आपल्या डिफरंट फ्रेंड्सपर्यंत पण पोहोचवा. सी यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.